आता आपल्यासमोर ही एक विवाहासाठीची पत्रिका आलेली आहे। या पत्रिकेमध्ये तूळ राशीचा मंगळ आहे, त्यामुळे ही पत्रिका तशी मंगळ दोषाची आहे। पण ह्या पत्रिकेत मंगळ दोष कसा निर्बली झालाय ते मी तुम्हाला सांगतो। ह्या पत्रिकेमध्ये प्रथम स्थानात तूळ राशीचा मंगळ आहे, त्यामुळे ही पत्रिका मांगलिक पत्रिका बनते। पण ह्या पत्रिकेमध्ये काय झालेलं आहे, सप्तम स्थानात मेष राशीचा रवी आहे आणि मेष राशीचा रवी हा कधीही उच्च असतो आणि सप्तम स्थानामध्ये रवी उच्च असल्यामुळं ह्या मंगळाची सप्तम स्थानावर दृष्टी असून देखील हा मंगळ दोष निर्बली झालेला आहे, कारण इथं हा सप्तम स्थानात असलेला रवी हा उच्चेचा झालेला आहे। त्यामुळे सप्तम स्थानात रवी उच्चेचा असल्यामुळे या व्यक्तीला वैवाहिक जीवनामध्ये सुख तितकंच चांगलं असणार। पण आणखीन एक प्रॉब्लेम इथं हा आहे की शनी देखील सप्तमात आहे, त्यामुळे ह्या व्यक्तीला विवाह करताना वयाच्या 28व्या वर्षानंतर किंवा 30व्या वर्षानंतर ह्या व्यक्तीने विवाह केलेला जास्त चांगला। कारण मंगळ दोष जरी निर्बली झाला असला तरी शनी इथं असलेला शनी हा वैवाहिक जीवनामध्ये त्रास देऊ शकतो। त्यामुळं ह्या व्यक्तींनी 30व्या वर्षानंतर विवाह केला तर वैवाहिक जीवनामध्ये खूप जास्त चांगलं आपल्याला पाहायला मिळेल। जर 30व्या वर्षाच्या आधी जर विवाह झाला तर या व्यक्तीला वैवाहिक जीवनामध्ये खूप सारे त्रास होत असतात। पण सांगायचा मुद्दा हा, या पत्रिकेमध्ये तूळ राशीचा मंगळ आहे, मंगळ दोष असून सुद्धा सप्तमात स्ट्रॉंग रवी असल्यामुळं ह्या पत्रिकेतील सुद्धा मंगळ दोष हा निर्बली झालेला आहे।